आज करूया मुगाच्या डाळीचा कढण। ह्या जास्त करून उपासक करतात किंवा आषाढी एकादशी असता किंवा शिवरात्री असता त्या उपासक करतात। त्याच्यासाठी मी घेतलं इकडे मुगाची डाळ। ती आधी थोडीशी भिजवून घ्यायची। नंतर एका नारळाचो 2 वेळा काढलेलो रस, 1 वाटी गूळ, काजूचे तुकडे, वेलची आणि मीठ। आता एवढ्या सामुग्रीतच ती कढण करूचा असं। आता ही मुगाची डाळ पण शिजवून घ्यायची। ही कुकर मध्ये शिजवायची नाही। आता टोपामध्ये मी पाणी उकळत ठेवलंय। आता पाणी उकळलं की त्याच्यामध्ये ही डाळ घालायची, कारण ती पुन्हा 100% शिजवायची नाही, म्हणजे बारीक एकदम होईपर्यंत। आणि टोपात चांगली शिजवून घ्यायची। आता ही मुगाची डाळ शिजली। आता त्याच्यात घालायचा गूळ, थोडासा मीठ घालायचं, काजूचे तुकडे, आणि गूळ पूर्णपणे विरघळला की या नारळाचं दूध, आणि वेलची, एका उकळी आणायची। आता या कढण उकळलं, आता गॅस बंद करायचं। असं या मुगाच्या डाळीचं कढण मी तयार केलंय। वरती सजावटीसाठी घातले केशर। तर असं या करून बघा, आणि तुमका आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा।